रेनगर घरकुल पूर्णपणे वसण्यास आणखी 1.5 वर्षाचा कालावधी लागणार असून 13,000 लाभार्थ्यांना गृहकर्ज मंजूर झालं, मात्र 4,000 लाभार्थीच नियमित गृहकर्ज फेडत आहेत। असंघटित कामगारांसाठी बांधण्यात येणारं रेनगर घरकुल पूर्णपणे वसण्यास आणखी 1.5 वर्षाचा अवधी लागणार आहे। दरम्यान बँकांकडून गृहकर्ज घेतलेल्या 13,000 पैकी केवळ 4,000 लाभार्थीच कर्जाचे नियमित हप्ते फेडत आहेत। त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकारातून बांधण्यात येणारा हा प्रकल्प सुमारे 2,200 कोटींचा आहे। या अंतर्गत 30,000 घरं बांधण्याची योजना असून यापैकी पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचं वितरण 1.5 वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प म्हणून रेनगरचा लौकिक आहे। या प्रकल्पासाठी आतापर्यंत केंद्र सरकारकडून 320 कोटी तर राज्य सरकारकडून 232 कोटी असं एकूण 552 कोटींचं अनुदान प्राप्त झालं आहे। 250 कोटींचा निधी सभासदांकडून प्राप्त झाला आहे, तर 270 कोटींचा निधी राज्य शासनाच्या निवारा योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात मिळाला आहे। एका घराची किंमत सुमारे 5 लाख रुपये इतकी असून एका घराला केंद्राकडून 1.5 लाख तर राज्याकडून 1 लाख असं एकूण 2.5 लाखांचं अनुदान मिळालं आहे। गरजू लाभार्थ्यांना 2 लाखांचं गृहकर्ज संस्थेकडून बँकांच्या माध्यमातून प्राप्त करून देण्यात आलं आहे। या प्रकल्पासाठी 13,000 लाभार्थ्यांना 253 कोटींचं गृहकर्ज मंजूर झालं आहे। यापैकी केवळ 4,000 लाभार्थीच कर्जाचे नियमित हप्ते फेडत आहेत। ज्यांनी हप्ते थकवले आहेत अशांची प्रत्येकी 40,000 रुपयांची मुद्दल आणि व्याजाची थकबाकी आहे। अशांना बँकांकडून नोटिसा येत असून त्याची दखल न घेतल्यास लाभार्थ्यांना बँकांच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। केवळ लाभार्थीच नव्हे तर रेनगर फेडरेशनसाठीही एक डोकेदुखी ठरत आहे। थकीत हप्ते लवकरात लवकर फेडण्याचं आवाहन फेडरेशनतर्फे लाभार्थ्यांना करण्यात आलं आहे। दरम्यान अक्कलकोट महामार्गापासून रेनगरला जाण्यासाठी खास रस्ता तयार करण्यात येणार आहे। यामुळं सध्याच्या तुलनेत 3 किलोमीटर अंतर वाचणार आहे। या रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। या घरकुलामध्ये सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत 1ली ते 10वी पर्यंतची शाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे। यासाठी आवश्यक निधीची तरतूद जिल्हा परिषदेनं केली आहे। रस्त्यासह शाळा आणि अन्य सुविधा देण्याचं काम आगामी काळात पूर्ण करण्यात येत आहे। सर्व सुविधांची पूर्तता झाल्यानंतर हे घरकुल संपूर्णपणे वसण्यास आणखी 1.5 वर्षाचा अवधी लागणार आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी दिली। या घरकुलाला जाण्यासाठी सध्या सकाळी आणि संध्याकाळी महापालिका परिवहन उपक्रमाच्या 2 सिटी बसेसची सोय आहे। ही संख्या अपुरी असल्यानं ती वाढवून 12 इतकी करावी। या नगरात 24 तास पाण्याची सोय आहे। याशिवाय अन्य सुविधा देऊन हे नगर देशातील आयडॉल सिटी करण्याचा आमचा संकल्प आहे, असंही नरसय्या अडममास्तर यांनी सांगितलं। रेनगरच्या पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचं वितरण होऊन 1.5 वर्षे लोटली, मात्र आतापर्यंत केवळ 3,500 सभासदांनी घरांची चावी घेतली आहे। यापैकी 200 सभासद या ठिकाणी राहायला आले आहेत। इथं शाळा, रोजगार आदींची सोय सध्या नसल्यानं लाभार्थी या ठिकाणी सध्या येण्यास राजी नाहीत असं दिसतं। एका माणसाला गोदूताईला ये-जा करण्यासाठी 400 रुपयांचा खर्च आहे। हा खर्च परवडत नसल्यानं लाभार्थी सद्यस्थितीत राहायला जाण्यास तयार नाहीत। त्यामुळं पहिल्या टप्प्यातील घरकुल वसण्यासाठी विलंब लागत आहे। दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील घरांचं बांधकाम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून जानेवारी 2026 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे। या प्रकल्पाच्या उर्वरित बांधकामासाठी सुमारे 450 कोटींचा निधी लागणार आहे। यापैकी 90 कोटी रुपयांची मागणी म्हाडाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी दिली।